लक्षपूर्वक ऐका. माझ्या सोबतीला आमचे दादा जितेंद्र बांगरे जे तबल्याचा रक्षण करतात, आपल्यालाही त्या तबल्यावर नाचवतात. आणि मगाशी ते कीर्तन लावलं होतं दादांनी. मी थोडासा निमूटपणाने ऐकत होतो. त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे डोळे होते, कान माझ्याकडे माझे तिकडे होते. त्याचं नाव ते सत्यपालांचं होतं. तो सत्यपाल नाही, पण नावात साम्यता असलेला सत्यपाल आहे. ऑर्गनचं रक्षण करणारा. आणि हा शुभम करोती मंगलम. हा मंगल म्हणजे तरुण पिढी यातला जास्त बेस देतात. बेसमेंट पॅडवर आहे तरुणांचं, बरं का. हे आहेत. आणि ही माझी सर्व वारकरी मंडळी आहेत. हे आमचे यांनी पराजय कधी पाहिलं नाही. नावातही विजय बोर कोणाला होऊ देत नाही, पण आडनाव बोरकर आहे. तसे विजय बोरकर हे आमचे भाऊ नीलकंठराव धांडे महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचे आमचे चॅरिटी कमिटीचे सचिव आहेत. हे नानाजी डहाके आमचे सेवाश्रम आहे कणेरीला. ते नानाजी डहाके महाराज आणि माजी सरपंच तथा विद्यमान वारकरी, बरं का. असा आमचा गोटावळा आहे. आणि सुंदर अशी सुरुवात केली आमच्या या सतीश महाराज. रामराव ढोक नाही, आडनाव ढोक. नाही तुम्ही रामराव ढोक महाराज म्हणाल नाही, त्या वंशातले आहे पण गावातले. म्हणजे हा गावातला माझा हा गोकुळ आहे. आणि परत सर्वात मोठा गोकुळ तुमचा आहे. आणि म्हणून मायबाप जनो, हे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी हे राष्ट्रीय सेवा योजना शब्द आहे, याच्याकडे विशेष लक्ष द्याल. आणि कीर्तनाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्याल. हे दुसरं माझं कीर्तन आहे जे कॉलेजमध्ये होत आहे. यापूर्वी मी कुही मंडळला बाबा पाटील तितीरमारे यांचं कॉलेज आहे, तिथल्या कॉलेजला कीर्तन झालेलं होतं. आणि हे दुसरं आहे. अशी कीर्तन खूप आहे, पण कॉलेजचं कीर्तन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. तर काही इंग्रजी शब्द तुमच्याकडे पाहिल्याबरोबर येतील, कारण प्रोफेशनली माझा परिचय देऊन देतो. मी 11 ते 5 सरकारी आणि 5च्या नंतर वारकरी. आपुली अहिता असे जो जागता, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता. वाटे
वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांनी रचना केलेला हा अभंग आहे. तुकोबारायाला विश्ववंदित जगद्गुरु म्हटलेला आहे, महाराष्ट्र भूषण म्हटलेला आहे, भक्ती रसाचा दास म्हटलेला आहे. किती साऱ्या पदव्या आहेत तुकोबारायाला. आणि त्या तुकोबारायाने कुठले ऑक्सफर्ड केम्ब्रिज विद्यापीठात कुठेही शिक्षण घेतलेलं नाहीये. विशेष करून मला ही गोष्ट सांगावीशी वाटते. माझा तुकोबा, तुम्ही पीएचडी करता त्या 4 चरणाच्या अभंगावर तुम्ही पीएचडी करता आणि अनुभवातून पांडुरंगासोबत अनुसंधान ज्यानं साधलं त्याचा अभ्यास आपण करतो. एवढा माझा तुका आकाशा एवढा. तुकोबारायाचं काय वर्णन करावं महाराज. हा जो अभंग घेतलाय त्या अभंगात आहे समाजसेवा, शुद्धता, पवित्रता आणि सहृदयता आहे महाराज. आणि तुमच्या या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मध्ये 2 गोष्टी महत्वाची आल्या. एक सेवा आणि ती राष्ट्रासाठी कशी असावी. बरोबर. आपुल्या हित हा जो शब्द आहे, हित आपलं कुठं आहे काय याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी एक नाव चुकून गेलं सांगायचं. जो चित्रीकरण करणार आहे त्याच्या हालचाली विचित्रच आहे, पण चित्रीकरण करणार आहे असं आमच्या करण दादा लुटे हे डायरेक्टर आहेत. यांनी चित्रपट, लघु चित्रपट साईन केलेला आहे बरं का. हे असे चित्रीकरण करणारे आमचे करण दादा हे सुद्धा आमच्या संचामध्ये आहेत. असो, पण हित कशाकडे आहे, कुणाकडे आहे, कुणासाठी आहे, काय याचं तुम्हाला मी माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करत असताना पहिल्यांदा आपली गुरु कोण, आपली आई आहे. खरं आहे ना. कधीतरी वंदन करता आईच्या 2 चरणावर 2 अंगठ्यांवर 2 डोळे ठेवता. बघा ठेवून इथे येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. इथे बसाल जर आईची रोज पाया पडाल. एवढी ताकद आईच्या 2 अंगठ्यांमध्ये आहे. पण आता मम्मी निघाली ती सलवारवर असते, म्हणजे मॅक्झिमम पुअरनेस आला बरं का, पुअरनेस आला. आणि सिंधुताई सपकाळांचं नाव घेतलं ना, ती जगात आई महाराष्ट्राची झाली बघा. ती मला नाही वाटत ती कट साईज घातली असेल. नो, नेव्हर. दॅट इज द मदर. ती मदर कशी आहे, जिच्या डोक्यावर आहे पदर, जिला संस्कृतीचा आहे आदर, ती आहे इंडियन मदर. म्हणून आपलं हित कशात ते बघा. पांडुरंगा करू प्रथम
त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. 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 बाबाचे सद्गुरू राजगुरू. बाबाचे सद्गुरू राजगुरू. बाबाजी सद्गुरू दत्तगुरू. पांडुरंग तुझे चरण सत्संगिया. तुझे चरण सत्संगिया. तुझे चरण सत्संगिया. काय बाबा आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता. दयाची ह्या दोन लाईन आपल्याला काय सांगून जातात माहित आहे का? आपल्याला दोन लाईन अशा गोष्टी सांगून जातात. आपलं हित कशात आहे, प्रत्येकानं आपलं हित लक्षात घ्यावं. मी सुद्धा त्या अंकित सराचं जरा धन्यवाद मागेन. हा, मी धन्यवाद यासाठी मानतो, अंकित या शब्दात मोठी ताकद आहे. अंकित म्हणजे कोरले गेलेलं, त्याला अंकित म्हणतात. लिहिलेलं गेलेलं पुस्तक म्हणजे कोरले गेलं, त्याला कोणी मिटवू शकत नाही. काय नाव आहे त्या सरांचं, वाव. अंकित म्हणजे त्यांनी कुठेतरी चांगले कर्तव्य कर्म केले असं त्याचं नाव, असं अंकित. बरं का, खरंच आपण चांगली कर्म केलेली आहात म्हणून आपल्या हातून सेवा घडते. नंबर 1, सेवा प्रत्येकाच्या हातून घडत नाही, सेवा सस्त्यात भेटते. शिवा काही नका करू, तुम्ही चांगलंच रस्त्याने चाला तरी शिवा देणारे दोघे असते, ते कळत असते. बरोबर आहे. आता सेवा आपल्या हातून घडावी, आपल्या हातून घडत राहावी. बरोबर, यासाठी आपल्याला आपुलिया हिता. असे जो जागता आजची तारीख किती आहे का? या 9चं महात्म्य तुम्हाला माहिती आहे का? सांगाल का कोणी? एनीवन काइंड ऑफ स्टुडंट्स? No, because we have not get to time. Correct? We have not get to time. Phonetics language, you know? Okay? खरं आहे ना? Yes, of course. कळतं रे. मी पण कॉलेजला गेलो नाही, पण कॉलेज झालो. कसं ते नंतर सांगेन. मी ते सांगायला आलो नाही, आपण शेवेला आलो त्याचं सांगणार. हा जो 9चा खेळ आहे ना, लय सुपर आहे. म्हणून त्या अंकित सरांना धन्यवाद म्हटलं मी. 9 अशी एक संख्या आहे, पुन्हा रिव्हर्स शून्य पासून खाली येते, सर्वात मोठी संख्या आहे. 1. नंबर 2, 9चा पाडा म्हणा, टेबल म्हणा, त्याची बेरीज करा, शेवटी किती येते? 9. करा करा तुम्ही इथली कॅल्क्युलेशन करा, मग नंतर बोला. मी अजून इथं आहेच बराच वेळ. काय 9 तारीख घेतली महाराज? मी त्याच वेळेस मी म्हणलं यांना 8ही दिसली नाही, 13ही दिसली नाही, मधातच 9 कसं घातलं? खरं आहे ना? विचार करा. तुम्ही इथपासून जर सुरुवात केलात, यू विल नेव्हर फॉरगेट इन युअर फीचर्स. बरोबर, सेवा करायला आलात, राष्ट्रीय सेवा. बरोबर आहे, त्याची काय काय गुणधर्म आहे? तो हित कुठं असलं पाहिजे आपलं? सांगा, आपलं हित कुठं असलं पाहिजे? मी पहिल्यांदा माझी ओळख तुम्हाला सांगितली. आय एम अ सन ऑफ अ लेबर, नॉट अ मेजर. आय एम अ सन ऑफ अ लेबर म्हणजे मी सुद्धा एका मजुराचा मुलगा आहे. आय एम सफरिंग फ्रॉम 3rd जनरेशन इन वारकरी संप्रदाया. मी 3ऱ्या पिढीत आहे, वारकरी संप्रदायाच्या 3ऱ्या पिढीत आहे. आणि सरांनी कुठून माहिती घेतली माहित नाही. तुम्ही आमच्यासारखेच आहे ना म्हणे. म्हणलं हो सर, मी तुमच्या सारखाच आहे. म्हणजे 11 ते 5 कळलं ना? असो, पण एक गोष्ट मायबाप जनो लक्षात ठेवा, तुमचं वय मोठं सुंदर आहे. हे सुंदर आता टर्निंग पॉइंटवर आहे. हे जे वय आहे ना, टर्निंग पॉइंटवर आहे. तुम्ही पॅरलल लाईफ जर मेंटेन केला तर तुमच्या हातून सेवा घडल्याशिवाय राहणार नाही. सेवा कोणाची करायची? बघा, सेवा स्वच्छतेची करायची. मला सांगा, मंदिरात स्वच्छता असते तशी ज्याच्या घरात स्वच्छता असते तिथं 2 लोक 2 मिनिटं जास्त बसतात. बरोबर आहे, ही झाली बाह्य सेवा. परंतु आचरण तुमचं जर बेस्ट आहे ना, परफॉर्मन्स असेल तर आंतरसेवा घडते. ज्याच्या शरीरात काही कचरा गेला नाही,
त्याचा अंतर जी सेवा आहे त्याला अंतरसेवा म्हणतात. कचरा समजतं ना, जे विकार आतमध्ये गेले नाही ती सेवा घडते. नंबर 1, तुम्ही इथं हिताला आलात बरोबर. आता हित कशात आहे? काही मुलांजवळ ना मोबाईल तर मला वाटतं आय थिंक 99.9 लोकांजवळ आहे. लेकरांजवळ तर आहे. आजकाल मोठा फॅड आला आहे. कोरोनामध्ये माहित आहे का, एक वर्ड परफेक्ट झाला, आड्याने पाहिलाही झाला ऑनलाईन कोरोनामध्ये. आता आम्ही ऑनलाईन क्लास घ्यावा म्हणून सरकारने परिपत्रक काढलं होतं. तुम्ही म्हणे ऑनलाईन घ्या. मग त्या मुलांनी किती परीक्षा घेतली ते ऑनलाईन पहा. मी म्हणलं ठेव मुलगा, कुणाला ऐकायला नाही. पहिल्या वर्गातलं लेकरू कोणाला ऐकते का हो? दुसऱ्या वर्गातलं ऐकते का? आम्ही शेंबडे बोरायची गुरुजी आहे. वी आर बेस ऑफ फाउंडेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन. दुसरं माझं भाग्य, इथे एक प्रायमरी शाळेमध्येच तुमचं डेस्टिनेशन आहे ना. म्हणजे सकाळी 11 ते 5 प्रायमरी आणि पुन्हा रात्री प्रायमरी, असा जो संयोग आहे फार कमी भेटते मला. ओके, म्हणजे मला असं मिळत नाही तर मिळालं. चला हे लक्षात राहील महाराज. आपल्या पिंपळगाव ऑब्लिक माडगी, खरं आहे ना. असो, पण सेवा जर करायची आहे तुम्हाला, पहिल्यांदा तुमची स्वतःची सेवा करा. मग त्यासाठी काय करावं लागेल है ना. पहा, एक NSSच्या कॅम्प मध्ये हा विषय आलाय सेवा, म्हणून मी अभंग निवडला. आपुलिया असे जो धन्य माता. ज्या कीर्तनामध्ये प्रभूसोबत अनुसंधान असेल, तुम्ही देवाकडे जाऊच नका, पहिले आईमध्ये देव शोधा. बघा जमते का. बघा तर जगात एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आई म्हणजे काय असते. आता मम्मी बद्दल मला काही कळत नाही, मी मम्मीच्या काळात जन्माला आलो ना, हे माझं चांगलं भाग्य आहे. आय एम व्हेरी गुड फॉर्च्युनेट मॅन, बिकॉज दिस इज डझंट वॉन्ट सच टाइप ऑफ नंबर ऑफ नो. बरं झालं की आम्हाला आईच म्हणायची संधी मिळाली. असो, त्या आईला आई नसलं तर जीवाची काय घालमेल होते ती त्यांना विचारा. म्हणून तुम्ही आईच्या चरणावर डोकं ठेवा. ही पहिली सेवा तुम्ही करा. इथे सेवेला तुम्हाला विश्वासानं पाठवलेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहे. तुमचं हित तुमच्या आईनं पहिल्यांदा साधलं. आता तुम्हाला तुमच्या आईचं वडिलांचं हित साधून राष्ट्राचं हित साधायचं आहे. म्हणून सेवा योजना म्हटलंय, प्लॅनिंग, सर्व्हिस प्लॅनिंग. आपुलिया आपुलिया. आता हित आपलं आहे, मग आपलं हित जोपर्यंत तुम्ही साध्य करणार नाही, सेवा केव्हा करता येईल सांगा. जेव्हा तुम्ही रोगिष्ट राहाल तेव्हा सेवा करता येईल. तरुणांनो, तुमचं जर शरीर दुबळं झालं, तुम्ही जरा असं केला, सेवा करता येईल नाही. तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॉंग राहावं लागेल, तुम्हाला फुल स्ट्रॉंग. मग त्यासाठी काय करावं लागेल? आरोग्यम धनसंपदा. तुम्हाला कुठलंही व्यसन नसायला पाहिजे. बरोबर होतं काय? आजकाल आपलं जग फसत चाललंय व्यसनामध्ये. बघा, मी एका शाळेत माझी बदली झाली, लाखांदूर पंचायत समितीला गेलो. आता झाल्यानंतर काय, मला काय माहिती आहे, गावचे ते सरपंच आहे. आता नवीन शाळा, पहिला दिवस. मला ते काय म्हणाले तिथले एक व्यक्ती, तुम्ही कोणत्या गावचं? म्हणलं काय झालं? ए भाऊ म्हणला, चल गेट आउट, ना खाऊंगा ना खाने दूंगा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. गावात असं व्हायरल झालं, महाराज लई कडक आहे म्हणे. महाराज आहे म्हणे, कडकही आहे म्हणे, वरून हेडमास्टर आहे म्हणे. जमलं म्हणलं आपलं काम इथं आता. म्हणजे पहिला स्ट्रोक तिथे पडला. मला सांगा, तुम्ही लेकरांसमोर व्यसनं केली तर तुमचा काय आदर्श राहील? काय आदर्श राहील महाराज? ज्याचं आरोग्य गेलं, पहा इंग्लिश मध्ये एक प्रॉवर्ब आहे, वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. वेल्थ इज लॉस्ट. मी आधीच सांगितलं तुमचं, तुम्ही दिसल्यावर मला इंग्रजी येते, हे दिसल्यावर नाही येत. माहित नाही, मला एक रोगच आहे. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, कॅरेक्टर इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. If you lost your characters, doesn't matter. You do not want any kind of best hopes. तुम्ही चांगल्या जीवनाची इच्छा करूच नका ज्याचे कॅरेक्टर लॉस झाले. नंबर 3, हेल्थ इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुमचं आरोग्य गेलं असेल ना,
तर समजून जा तुमच्यासाठी हे जग एक कारखाना बनला आहे. म्हणून पहिल्यांदा आरोग्य सांभाळा, मग तुमचे हात दोनही सेवेसाठी ठेवा बरं का. म्हणून त्यांनी म्हटलंय राष्ट्रीय सेवा. मग राष्ट्राची सेवा करणारा जवान कसा आहे तो, त्याचं हित कशात आहे? त्याचं हित एकच आहे, मी शहीद झालो तरी चालेल पण या आईला धक्का लागता कामा. पहिल्यांदा तुम्ही आईची सेवा केली तर जगाची सेवा करायला नक्की इथे याल रे. खरं सांगतो दादा, नक्की इथे याल. एक आपला परफॉर्मन्स बनवा. आताच त्यांनी कीर्तनात थोडंसं लावलं होतं, ते कीर्तन त्यांनी ऐकवलं होतं त्या ऑपरेटरनी, आणि आम्हालाही कोऑपरेट करतात पण थोडासाच कोऑपरेट केलाय त्यांनी. की आधी सांगितलं का तिथे 4 माईक पाहिजे, खाली 3च दिले, गायकाजवळ माईकच नाही. तरी मी माझी शिदोरी घेऊन चालतो. आज ते काम नाही करून राहिली माझी शिदोरी. हा ऑपरेटर आहेत ते. त्यांनी लावलेलं जे कीर्तन होतं त्याच्यात सांगितलं होतं महाराज, माझा मायक्रो ऑब्झर्वेशन होता. माझे ते दुर्गुण आणि दोष आहे. मी ज्या भूमीवर पाय ठेवतो त्या गेटपासून त्याचं ऑब्झर्वेशन करतो. का? बाकी जेवणात असतात, मी मात्र जीवनात असतो. खरं आहे ना. माझं हित कुठं आहे मला शोधायचं आहे. म्हणून तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट सांगितलं, तुमच्या आईने तुम्हाला विश्वासाला पाठवलं. का पाठवलं? तुमचं हित कुठंतरी बेस्ट फीचर झालं पाहिजे. तुमच्या मोबाईलमध्ये फीचर्स आहे ना दादा? आता नवीन लॉन्च होत आहेत मोबाईल, त्याच्यात फीचर्स असतात. तुमच्यातही फीचर्स आहेत. तुमचे फीचर्स तुम्ही पहा, मग बघा तुमचं लाईफ कसं ब्राईट मध्ये येते. नंतर दुसरी गोष्ट एक, जे मोबाईल तुम्ही वापरता, खरोखर सांगा, तिकडचा लाईट बंद केलाय तर मला नाही का असं जंगलात गेल्यासारखा वाटून राहिला. खरोखर सांगा, किती लोकांच्या मोबाईल स्क्रीन सेव्हरवर त्याच्या आईची फोटो आहे. इमानदारीने सांगा, त्यांचे स्वागत, खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एक आहे माऊली दिसली मला अंधारात, तुमच्या आईची मात्र स्क्रीन सेव्हर. वाह, सुंदर, सर्वात ग्रेट आहात तुम्ही दादा. हा आपल्यापासून सुरुवात करा. तुम्ही दुसऱ्याच्या आईला नमन केल्याशिवाय राहणार नाही महाराज. जो आपल्या आईचा सन्मान करतो तो जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई म्हणून समजतो, तो शिवाजी. बरोबर. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने आई या 2 शब्दांमध्ये मोठा सागर सामावलेला आहे. शिवाजी महाराजांचं मी नाव घेतलं होताच. आदर सन्मान करायला शिकवलं कोण? शिवाने शिकवलं. शिव म्हणजे कोण? शिव म्हणजे का? शिलवान. बघा, ज्याच्या जीवनात शील संपलं ना त्याचं आयुष्य संपलं महाराज. इतकं बेटर लाईफ आहे शिवाजी महाराजांचं. वा म्हणजे वादळासारखं, जी म्हणजे जीवाला जीव लावणारा असा तो शिवबा. तो एकच राजा होता, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
राजा इथे जन्मला पुणेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला पुणेरी माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर राजा राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या फुल्या निळ्या छातीवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले फुल्या निळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर बोलिये शिवाजी महाराज की बघा शिवांचं कॅरेक्टर बघा आणि आपलंही जीवन जास्त नाही पण 2 पॉइंट आपल्याला तिथं कसं वळता येईल याचा आपल्याला आपण नेहमी विचार करत राहा कारण आपलं हित कशात आहे हे मावळ्यांना शिवबाने जे सांगितलं ते आपल्यालाही सांगितलं बघा म्हणून पहिल्यांदा उठल्याबरोबर आपलं हित या मातीत असलं पाहिजे तुमचा डिपार्टमेंट सॉइल युअर डिपार्टमेंट इज ए सॉइल यू आर ग्रेट रिअली ग्रेट कारण तुम्ही उगवणार नाही लोक काय खाणार म्हणून पहिला शालूट या जगानं पहिल्यांदा शेतकऱ्याला मारला महाराज बघा तो पिकवतो म्हणून आपण इथं खातोय आपण त्याचा आदर सन्मान केला पाहिजे म्हणून उठल्याबरोबर पहिल्यांदा या मातेला नमन करा ही माता आहे बघा आपलं हित कशात असलं पाहिजे सेवेत असलं पाहिजे सेवा कोणी करायची आपल्याला करायची आहे कशाची सेवा करायची निस्वार्थ सेवा करायची आता तुम्हाला माहित असेल तुम्ही या ठिकाणी पुष्कळ साऱ्या गावावरनं या कॉलेजला आलात अंकित सरांनी सांगितलं आमचे एक शिबिर आहे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर त्याच्यात लेकरं आलेली आहेत बाहेरून शिकणारी लेकरं आलेली आहेत बघा तुमच्या आईने तुम्हाला ज्या सेवेसाठी पाठवलेला आहे तो एक संकल्प करा तुम्ही 31st मनवलात कोणी कसे मनवलात हे मला माहित नाही पण तुम्ही फर्स्ट मध्ये मनवलात का हा तुमचा प्रश्न आहे परंतु 1 जानेवारी जेव्हा आली कोणता संकल्प केलात हे तुम्हाला माहित संकल्प जो करतो ना तो मागे येत नाही हा मी माझा अनुभवातून बोलतो तुकोबाराय अनुभवातून अभंग रचले आहेत तुकोबाराय ऑक्सफर्ड केम्ब्रिज विद्यापीठात गेले विचार करा रे बाबा तुम्ही विद्यापीठाचं शिक्षण घेता आणि ते विद्यापीठात गेलेच नाही अभ्यास त्यांचाच करतो आपण उलटी गंगा वाहत आहे बरं का संत परंपरा अशी आहे जे संतांनी अनुभवातून घेतलं ते तुम्हाला देत आहेत आपुलिया असे जो आता जागता म्हणजे काय हा प्रश्न आहे जो नेहमी दक्ष आहे त्याचं स्वतःकडे लक्ष आहे तो जागता आहे जो मस्त 7-8 वाजेपर्यंत उठतो त्याला नुसतं आळस आहे खाणं झोपणं पिक्चर पाहणं मोबाईल पाहणं असं ज्याला असेल ते लेकरू तरी आईला आवडते का आवडते कायला ते लेकरू आता मी अजूनही गावात राहतो तुम्हाला तरुणांना एक गोष्ट सांगतो माझा गाव शिक्षकांचं गाव आहे कुठेही उभे राहा दगड आमच्या गावातल्या शिक्षकाच्याच घरावर पडत कुठूनही फेका एवढे शिक्षक माझ्या गावात आहे पण मीच गावात आहे मग जेव्हा मोठा प्रोग्राम होतो माझं हित कुठं आहे मी त्यांना यासाठी सांगितलं तुम्ही म्हणलं रिटायर झाल्यावर किराणा दुकान लावणार आहे मला माहित आहे म्हणलं पण मी लावणार नाही कारण मी मातीत पहिल्यापासून सेवा करत आहे
बरोबर. ते गावला आल्यानंतर म्हणे महाराज तुम्ही इथंच आहे. हो म्हणलं. गेटवर कोणीतरी हार टाकायसाठी गावात पाहिजे का नाही, म्हणून मी गावात आहे म्हणलं. तुम्ही आल्यावर मग तुम्ही येता तर काय घेऊन येतो ते सांगतो म्हणलं. कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, शुगर, बीपी हे सर्व आमच्या गावात घेऊन येते म्हणलं. चांगले गेले ना काहून घेऊन आले, काहून घेऊन आले, तुमचा हित कशात आहे म्हणलं सांगा. आपुलिया असे जो, कारण यांना जास्त सुविधेनं पांगडं बनवलं, लंगडं बनवलं. सांगा बरं रोग कोणाच्या घरी असताय सांगा, इमानदारी सांगा रे बापू. तुमच्याजवळ मीडिया प्लेअर आहे, तुम्ही सोशल मीडियाचे डायरेक्टर आहे, ऍक्टर आहे. सांगा सर्वात जास्त कोणाच्या घरी मुक्काम ठेवते रोग? ज्याच्या घरी जास्त भौतिक सुविधा त्याचा मन दुविधेत आहे. खरं आहे का नाही आहे? आपण शेतमजुराचे शेतकऱ्याचे लेकर आहेत त्याच्यासारखा अनुभव दुसऱ्या लेकराला नाही रे महाराज. खरं आहे ना, त्याला जे माहीत असतं. म्हणून आपलं हित कशात आहे, आपलं हित आपल्याला सांभाळायचं. आपुलिया हिता असे जो, हे सांगायचं तुम्हाला. या ठिकाणी सेवा योजनेचं शिबिर दुसऱ्या दिवशी त्यांनी लावलं. मी तारीख पाहिली ते तर दिसली 8 आणि आपला नंबर लागला 9 तारखेला. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, इथून जी काही गोष्ट घ्याल ना ती प्रामाणिकपणे आईला सप्रेमेट करा. तिला असं वाटावं 56 इंच छाती आई वडिलांची केव्हा फुगते माहित आहे का? आपला मुलगा क्वाईट डिफरंट समाजात इतरांपेक्षा वेगळा दिसते तेव्हाच आपल्या आईला आपला अभिमान येते. 2 गोष्टी मी माझ्या जीवनात जोपासल्या बाळांनो. मी खूप काय गमावलेलो आहे रे. तुमच्यातला माझा बाळ मी हरवलाय, त्याचं दुःख मला उराशी आहे. पण जे लिहिलेलं संचित ते न चुके कधी कल्पांत. जे संचितात लिहिलं असते राजो ते कधी कोणाला चुकलं नाही. माझ्या बाळाला तेच सांगायचं, यू आर अ सन ऑफ अ सर्व्हिसमॅन बट दॅट काइंड ऑफ सर्व्हिसमॅन बिकम्स अ फार्मर. ही माझ्या ऑलवेज त्याला एक गोष्ट मी बोलायचं, तू बघ जेवढं भौतिक सुख तू घेतलं तुला उद्या रडावं लागेल. कारण तुम्ही आतापासूनच त्या मातेला जर नमन केलं तर दुसऱ्याच्या आईचा तुम्हाला सन्मान करायला फार असं कठीण जाणार नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या हिताविषयी जर जागृत राहायचं असेल तर संगत फार महत्वाची आहे महाराज. माझ्या जीवनात मी अनुभवातून तुकोबारायचा अभंग यासाठी घेतला. तुकोबाराय आपले अभंग सांगतात. मी माझ्या जीवनात मला लहानपणापासून लोक महाराजच म्हणे, कारण महाराजचा मुलगा मित्रही महाराजच म्हणे. आता हे आहेत ना माझे भागवतात येणारा संच आहे. श्रीमद भागवताला मी यवतमाळ अमरावती पर्यंत नाशिक पर्यंत जातोय. तर ते पण आता महाराजच म्हणतात. आणि मला सांगा जो दुसऱ्या फॅक्टरीचा माल आहे तो कशाला माझ्या जवळ येते? आता महाराजाच्या बिना कामाचा माणूस आहे म्हणते. खरं आहे का नाही? म्हणजे असाईवालाही नाही आणि तो तसावालाही येत नाही, कारण हा कामातून गेला माणूस आहे. अशी आपले फीचर्स बनवलं पाहिजे महाराज. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, आपलं हित कशात आहे? संगत जर तुम्हाला चांगली असेल. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगितलं, काय सांगितलं? झूठो की संगत में जाना नहीं, झूठो की संगत में जाना नहीं, नाहक की आफत माझ्या बालक आणि लहान लेकरांना सुद्धा मी एवढंच म्हणेन की संगत जर करायची आहे सज्जनांची करा. वंदनीय महाराजांनी सुंदर सांगितलं, वंदनीय राष्ट्रसंत महाराज असे एक संत होऊन गेले ज्यांची खंजरी राष्ट्रपती भवनात वाजली. राष्ट्रपतींनी त्यांचं भजन ऐकलं, त्यांनी ग्रामगीता लिहिली. झूठो की
संगत में जाना नहीं, झूठों की संगत में जाना नहीं। नाथ के वंदनीय महाराजांनी ग्रामगीता लिहिली. कधी तुम्ही सर्च केलं का हो? तुम्ही दोन गोष्टी कधी सर्च नाही केल्या. सांगा, चार्जरला मराठीत काय म्हणतात? आणि ते लावल्याशिवाय तुमचं काम जमत आणि तुम्हाला जमतही नाही ना गमतही. पिंपळगावची लोकांना भाषा कळते का? हा, ठेव खरं आहे होय. बघा, दुसरी गोष्ट एक, ग्रामगीता का लिहिली? वंदनीय महाराजांना राष्ट्रसंत उपाधी मिळाली. तुम्ही असं एखादी जिज्ञासा आणि प्रतिज्ञा करा की मला कुठं ना कुठं या समाजानं मला अशी पदवी द्यावी की ज्याच्यासाठी मी एखादी आई जेवण करत असेल, आपल्या मुलाला समजवत असेल, तर पहिला उदाहरण माझं सांगितलं पाहिजे. असं काहीतरी संकल्प करा. कारण जोपर्यंत ही माती आहे ना, हिला आई आपण म्हणतो ना, तोपर्यंत आपला इतिहास कोणी मिटवू शकणार नाही. महाराज लक्षात ठेवा. ग्रामगीता का लिहिली? खरं जीवन एक खेड्यात आहे. कोणाला वाटलं असं? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटलं, म्हणून त्यांनी या ग्रामाला पुन्हा राष्ट्राकडे नेलं आणि सेवा कशी करायची ग्रामगीतेत सांगितलं. तुम्ही ग्रामगीतेचा एखादा पान उडून पाहिलात का हो? अहो, आमच्याकडे तर PDF आहे. कोणता आहे? चॅट GPT आहे, जेमिनी आहे, गुगल आहे. हे नाही पाहत महाराज. आम्ही का पाहतो माहिती आहे का? इंस्टा पाहतो, फेसबुक. आपलं लुक चेंज करायला फेसबुक पाहतो. खरं आहे ना दादा? चांगली गोष्ट आहे, पब्लिश होणं चांगली गोष्ट आहे, पण पब्लिश त्याच्यावर होता येणार नाही. आप ऐसी बात बोली कि कोई न बोले झूठ. एक बात ध्यान में रखना, अगर आप किसी से बात भी करते हो ना, ऐसी लाजीब बात कर दो कि वो घर में जाके भी सोचे, है ना. ईच एंड एवरी पर्सन इज ग्रेट पर्सन, बट व्हेन ही स्टडीड हिमसेल्फ ईच अँड एव्हरी टाइम, जोपर्यंत स्वतः तो उतरत नाही तोपर्यंत जगाला त्याला पाहता येत नाही. चष्म्यानं दुसऱ्याचं पाहता येतं, अंतरंगातला डोळे बंद करूनच पाहावं लागतं. त्यासाठी सज्जनांच्या संगती जावं लागेल. म्हणजे ग्रामगीतेमध्ये वंदनीय महाराजांनी सांगितलं, सर्वात श्रेष्ठ संगत आहे महाराज. माझ्या जीवनामध्ये ऑलवेज मला सज्जन लोकांची संगत मिळाली. आता तर सोडूनच द्यायचे, आता तर कोणी बदलवूच शकत नाही. पण जेव्हा धोक्याचं वय असतं, हे जे तुमचं वय आहे, त्या वयात मला पहिल्यांदा एका सज्जन माणसानं स्वामी विवेकानंदाचा ग्रंथ माझ्या हातात दिला आणि मग तपोबल म्हणजे काय हे तिथून मला कळलं आणि तिथून मला डायरेक्शन्स मिळाल्या. बघा किती सुंदर असतं एखाद्याला योग येणं. म्हणजे तुम्हाला संगत फार महत्वाची आहे. तुमचा मित्र जर तुमच्यापेक्षा हुशार असेल तर तुम्ही त्याला कॉम्पिटिशन कराल, बरोबर आहे. आता होतं का, कॉम्पिटिशन करण्यासाठी तुम्हाला जिद्द हवी, तुम्हाला जिद्द बाळगावी लागेल, बरोबर आहे. नाही तर समाजात जे चाललं ते कराल तर फार मोठं नुकसान होईल. तुम्ही आत्मपरीक्षण करा. झालं काय, एका गावात लग्न होतं, एका मुलीचं लग्न करायचं होतं. वडील साधा बोळा होता, माझ्यासारखा भयाळ असा धोत्र्या, समजलं ना, हा असाच होता. आणि मग काय त्यांनी पाहिलं, एक वर शोधला. आता वर शोधायला काही वेळ लागत नाही, वरचे वर येतात, पण जवळचे वर भेटत. शब्दाकडे विशेष लक्ष द्या, कळलं ना. हा शोधला. आता शोधल्यानंतर आजकाल एक जण नाही का मीडिएटर राहते. प्रत्येकाच्या जीवनात एक मीडिएटर असते, त्याला मध्यस्थी म्हणतो आपण, बरोबर आहे. झालं काय, त्या मध्यस्थी व्यक्तीने सांगितलं का आमची अमुक मुलगी आहे आणि तिचं लग्न करायचं आहे, तुम्ही असा मुलगा आहे त्याला देणार का. मग या आमच्या छोटी
मुलीच्या या बालिकेच्या आई वडिलांनी आपल्या जवळच्या माणसांच्या कानात ही गोष्ट काढली. मनातलं कानात बोललं, कानातलं गगनात गेलं. म्हणजे वाणी जर घुमली तर ते पूर्ण गगनात घुमते बरं का. असो ते झालं. त्याच्यानंतर आता आले मुलीला बघायला आले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो खेड्यापाड्यात बापू, तुम्हाला चांगला अनुभव आहे, कारण तुमच्याजवळ तो का म्हणते त्याला प्रिंट मीडिया नाही, कोणता सोशल मीडिया आहे. आता गाडीला नाही का जे मुलगी बिलगी पाय झाली ना किरायच्याच गाड्या राहते रे माया बाप. हा तुम्ही सर्च करून पहा त्याचे नंबर. तुम्ही एक काम हुशारी करा, जेवढे लोक पाहायला येते त्याचे नंबर प्लेट सर्च मारायचे कोणाच्या नावावर आहे आणि पोराचं नाव काय. तो सांगते एवढे मायाच आहेत म्हणते, सोयरकीत सांगते या मायाच आहे म्हणते एवढेही, आणि सर्च मारून पाहते दुसऱ्याच्या नावावर निघते बरं का. झालं. खूप साऱ्या गाड्या घेऊन आल्या. त्या गाड्या अशा होत्या मायासारख्या बह्याडाच्या डोळ्याला का अंधारी यायची ते चमकण्या पाहिजे. हा एक नाही, जोपर्यंत नजर लंबी आहे तशी लंबीच ठेवायची. म्हणजे 25-30चा फॅडच निघला, 25-30. आता त्यालाही वाटलं की 2-2 माणसं बसले आहेत प्रत्येक गाडीत. फक्त गाडीत किती 2-2, कारण त्याच्या छपरीत जागा नाही. खरं आहे, त्याला माहित आहे मुलगी गरिबाच्या घरची आहे, पण आपला प्रभाव माणसाचा एक असतो वेगळा स्वभाव. त्याला वाटतं नेहमी दाखवा आपला प्रभाव है ना. तर आला, बघितलं, सर्व काही झालं. झाल्यानंतर त्यालाही वाटलं नुसतं यानं गाड्या पाहूनच याचा डोका असा गाडीच्या चाकासारखा गरगर 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 फिरला. आणि झालं काय, यानं कसलाही विचार न करता म्हणे जावाई मला पसंत. पण त्या माऊलीला विचारणं भाऊ. आता काही काही मुली इतक्या शीलवान, इतक्या नम्र संस्कारित असतात, आई वडिलांचे काही काही डिसिजन्स ते मान्य करतात. आता झालं तसंच. मग काय झालं, त्यांनी ते ऐकलं, मान्य केलं, ठरलं. मग हळूचकन त्यांचा 3 अक्षरी शब्द कोणता, विवाह संपन्न झाला. आता संपन्न झाला, विवाह संपन्न झाला, मुलगी सासरी गेली. आता हळूचकन का म्हणते माहित आहे का, अहो ह्याची ट्रेनिंग पास करावं लागते. हा आता हळूचकन म्हटल्यानंतर त्यालाही मला बरं वाटते. अहो ऐकलत का, म्हणे तुम्ही आपल्या सासरवाडीला गेले नाही जेव्हापासून विवाह झाला. मग काय झालं, यालाही वाटलं लमजा, यालाही कलेक्टर सारखाच वाटते पहिल्यांदा सासरवाडीच्या नाही. भाऊ तू विचारून पाय समोरच्या माणसाले. हा बिलकुल आपला शर्ट इन शूटिंग करून गेला, निघाला. आणि ते दिवस होते मोह वेचायचे, मोह पडतात त्यावेळेस, मला वाटते मार्च एप्रिलचे दिवस असतील. हा गेला सासूरवाडीत, पाहू लागला. गेल्यानंतर सासूबाईनं समोर पाठ ठेवला. आपल्याकडे पाठ देतात ना आता पण, म्हणजे पाहुण्यांना पाठ देतात ना, की ही पाठ देतात नाही ना, समोरचा पाठ पाय धुवायला देतात बरं का. शहरामध्ये हीच पाठ दाखवते, ओळखीचा नसला का गेट लावून देते, फार गेट म्हणते, डायरेक्ट फार गेट लावते गेट आणि म्हणते फार गेट भूल द्या. पण आपल्या म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये अजूनही संस्कृती छान आहे. आलं, पाहिलं, त्याच्यानंतर सासूबाई आल्या, पाठ दिला आणि पाय धुवून घरात आणलं. आता झालं काय, सन्मान चालूच होता, तिकडचा विचारणं सुरूच होता. तेवढ्या त्याला पोस्टमन का कोण आला, पोस्टमन आला आणि ते पत्र दिलं. सासूबाई अडाणी होती. मामाजी मोह वेचायला गेले, मी आधी सांगितलं हित कशात आहे बरं का, मुख्य विषयाला सोडू नका. सेवा धर्म हा आपला पहिला धर्म आहे. मामाजी मोह वेचायला गेले, सासूबाई आल्या, पाहायला गेल्या. काय झालं, तो सासूबाईने घेतला पत्र आणि जावयाच्या हातात थांबवला. आता तो इंग्लिश मध्ये होता, तो पत्र इंग्रजीत होता. जावयाच्या हातात थांबवला. याची शर्टिंग नाही, याचा परफ्यूम पाहूनच ती अर्धी बेहोश झाली. का माय जवाई कमी स्टँडर्ड आहे का जी, अरे माया बापा स्टँडर्ड. आता दिल्यानंतर सासूबाई घरात चहा पान घेऊन आली. जावयानं एक पत्र पाहिला आणि घुट पाहून पिऊन लागला. म्हणजे तो पत्र याला पिऊ देत नव्हता म्हणा, का पत्रात काहीतरी विचित्र होता म्हणा. घेतला पत्र, असा पत्र घेतला आणि असा फाडला, बाहेर काढला, वाचायला सुरुवात केली. इकडे चहा पिऊन झाला म्हणून बरा झाला, नाही तर अंगावर सांडला असता. झालं तसंच.
हित कशात आहे मी ते सांगतो बरं का. आपल्या असे जो धन्य माता ते पत्र पाहिलं महाराज आणि जावई रडायला रडायला बसला. जसं रडत नाही सासूबाई रडायला बसली. जावई सासूबाई काऊन रडायला बसली. काहीतरी विचित्र घटना घडली म्हणून सासूबाई रडायला बसली. सासूबाई रडायला बसली ते घराशेजारची सरस्वती बाई होती ती जाऊन पाहिजे ती रडायला बसली. हे रडते म्हणून मी ते रडते. ते रडायला बसली. पिंपळगावात का सांगू बापा पूर्ण रडण्याचाच बाजार झाला. अंकित सरला वाटला आताच माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर झाला तर गावात बरोबरच होता. ते तिकडून सहज माडगीकडे जात होते. म्हणे काय झालं. का सांगू गुरुजी हे बाई रडते म्हणून मी. मग काय झालं तिला विचारा. यमुनेला विचारलं काय झालं. नाही म्हणे कामोना रडते म्हणून मी. असं रडत 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 तिच्या घरी येऊन पोहोचले. ते गुरुजी जरा चिकित्सक असतात 4G असतात आणि गुरुजी असतात म्हणून चिकित्सक असतात. आता 5Gच्या काळाला तर विचारलं आणि सांगितलं का ग तू का रडतायस. नाही म्हणे माझा जवाई रडते म्हणून मी. आता काय खरा नव्हे. आता जवयावर आलं. काय झालं म्हणे कारण अंकित सरला इंग्रजी वाचता येतं है ना. आपले सर आहेत त्याला इंग्रजी वाचता येते. यासारख्या बह्याडाला काय इंग्रजी येणार आहे आम्हाला पण त्यांना येते. त्याने विचारलं काय झालं जावई बुवा. अजी का सांगू म्हणे मामाजी मले काय इंग्रजी वाचता येत आणि म्हणून म्हणे माझी बदनामी होऊ नये म्हणून मी रडण्याचा सोम केला. पण सासूबाईनं पुरी लंकेला आग लावली म्हणे. पुरा गावच रडू अशी अवस्था होऊ देऊ नका. तपासून पहा टमाटर पिकला आहे का कसं आहे. हा नाही तर टर्टर करणारे लई टमाटर तुमच्याजवळ भेटणार आहे. मात्र असं होऊ देऊ नका. असं ही ज्याला जोपासलं तोच आपलं जीवनाचं कल्याण करू शकतो. हा दृष्टांत यासाठी सांगितला. ते करते म्हणून मी करतो असं करू नका. पण आई वडील हे दैवत आहे ते कधी विसरूही नका. शिवबांचं कॅरेक्टर पाहिलं तर जिजाऊच्या अंगठ्याला डोळे लावल्याशिवाय जिजाऊ तलवार हातात घेत नव्हते. मग तुम्हा आम्हाला ही गोष्ट जागृती असली पाहिजे. आपण जागे राहिलो पाहिजे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिताना कुठलाही आधार घेतला नाही. अनुभवातून अभंग लिहिलेले आहेत. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही महाराज. मग आपलं सर्वात मोठं काम कोणतं आहे. सेवा. सेवा आपण केली पाहिजे तर अपेक्षा ठेवायची नाही. समजा एका वडिलांना 4 मुलं असतील तर सेवा करण्याचा अधिकार कोणाचा आहे सांगा. कोणाचा आहे. तुमच्या गावात असतील अशी उदाहरण आमच्या गावाकडलंही आहे. तुम्ही पिंपळगावचीच होय ना. हा तुमच्या वेशभूषेवरून समजला का आपली ना तुमची जमते चांगली. हा बघा का होते की जे ज्या 4 मुलं आहेत आई वडिलाकडे राहत. आई वडील वेगळा आई दुसऱ्याकडनं वडील वेगळ्याकडे. तेही मध्ये 2 महिन्यात त्याच्याकडे जातो. मला सांगा रे दादा ज्या आईनं तुम्हाला रक्तरूपी दूध पाजलं मला सांगा 9 तारीख आहे आजची आणि तुम्ही इथं आले किती महिन्यानं आले विचारलं का आपल्या आईला सांगा किती महिन्यानं आले तारीख किती आहे. हा इम्पॉर्टंट कीर्तन आहे लक्षात ठेवा. यू नेव्हर फॉरगेट टू डेज. 9 महिन्यानंतरच तुमची आमची भेट या भूवैकुंठात झाली रे राजा. त्या आईला प्रेमानं कधीतरी शपथ घ्या मी जगात मरून जाय नाही पण तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. तोच मुलगा आणि तीच मुलगी श्रेष्ठ आहे जे कधीही आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येऊ देत नाही. तुम्ही माझ्या आश्रमात या. मी माझ्या वडिलांचं माझ्या गुरुदेवांच्या सर्व भक्तांनी मंडळी मिळून एक सर्वात मोठा आश्रम तयार केला. हा जगाला उदाहरणासाठी केला महाराज. हम जीते हैं तो माँ बाप के लिए जीते हैं. आपके लिए आप अगर ऐसे मत करो कि तुम्हारे चलने से बात करने से तुम्हारे माँ बाप की कोई जान जाए तो आपको ये बात तो कभी भी खपा हो जाएगी. कुठूनही माहिती घ्यायची. या माधव नंदनांचं जर विचारायचं घेतला तर जरूर विचारायचं. मी एक विश्वप्रतिज्ञा घेतली होती ज्या दिवशी माझ्या बाबांचं जीवन चरित्र पाहिलं. म्हणून शिवबांनी जे केलं ते तुम्हाला करायचं आहे. तुमचं हित तुम्हाला करायचं आहे. हे हित तुम्हाला साधायचं आहे. सेवेतूनच तुम्ही मोठे होता. जे जे मोठे जाहले ते सेवेने गौरविले
वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलं तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, काहीतरी कर्म करायचं असेल तर सेवा केल्याशिवाय होणार नाही. मग त्यांनी पुढे काय म्हटलंय, अंतरंगातली सेवा. बघा, बालविवाह आता जवळपास नष्ट झाले, पण ह्या लोक त्या फेसबुक मध्ये जाऊन फसले रे बाबा. पाहिला ना तुम्ही आता परवाच्या दिवसचं दिलं पेटवून, कोल्हापूरची घटना आहे. हा, बोलावलं तिकडून, ते तिकडून रेल्वेला आलं, हे इकडून गेलं, हे सांगितले नाही, कार्ट गेलं. आणि ती कोणती खोली म्हणते रे बापू, हा ते काय म्हणते त्याला, ते लॉजिंग बोर्डिंग वाली खोली, ते तर घेतलं. ते पहा लई हुशार, त्यानं त्याचं ते आधार कार्डचं नाव बदलवला. पण त्या बह्याळ्याला माहित नव्हतं हा मोबाईल म्हणजे जहर आहे, येथूनच माझा प्रयोग सुरू होणार आहे. पोलिसांना 2 दिवसात पत्ता लावला, तिला दिलं पेटवून, पैसे घेऊन आणलं. विचार करा जरा, आपल्या हिताचा विचार करा. कोणाची आई वडील कधी कोणत्या मुलाला आणि मुलीला म्हणजे चुकीचं सांगणार नाही. मी आयुष्यभर एक गोष्ट जोपासली महाराज, ज्या आईनं आपल्याला जन्माला घातलं तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ द्यायचं नाही. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं, आपुलिया हिता असे जो हे जे शरीर आहे ना 5 तत्वांमुळे बनलेलं आहे. तुम्ही पहा, एखादी तुम्ही पत्रिका पहा, त्या पत्रिकेत लिहिलेलं असतं, तेरवीच्या, आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की आमचे अमुक अमुक पंचतत्वात विलीन आहे ना, 5 तत्वांमध्ये विलीन झालेलं आहे. बरोबर आहे. का म्हटलं असेल असं, का बोललं असेल असं, कारण हे शरीर किरायाचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला असं समजू नका की तुम्ही जाणार नाही. फरक एवढाच आहे, कुणी पुढून जाईल, पुढून मागून जाईल, जाणार आहोत एवढा परफेक्ट आहे. हे जर तुमच्या मनात आलं तर तुमच्या हातून सत्कार्य घडायला वेळ लागणार नाही महाराज. तुम्हाला परमानेंट असं विचार है, मैं जाने वालाच नहीं हूं, तो आप तो कभी गलत काम कर सकते हो. पण तुम्हाला हे जर माहित आहे का मी जाणार आहे, तर तुमच्या हातून चांगली सेवा घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे घर किरायचं आहे, तेही घर किरायचं आहे. बघा, ज्याची 56 मजली इमारत आहे, असं एखादा व्यक्ती तुम्ही पाहिला आहे आतापर्यंत, ज्याची 56 मजली इमारत आहे, त्याला त्याच्या इमारत कधी पेटवताना पाहिलं? एखादी बातमी, एखाद्या इंस्टावर दिसलं का कधी? मग या देहाची लाड कशाला पुरवायची? 3 गोष्टी कधीच चुकत नाही, लक्षात ठेवा. सत्ता, बघा पाय उतार झाल्यावर लोक नमस्कार बरोबर करतात. संपत्ती, हे आज आहे, कधी आपत्ती म्हणून जीवनात जीव घेऊ शकेल, कधी निघून जाईल सांगता येत नाही. सत्ता, संपत्ती, तिसरं महत्वाची गोष्ट आहे तारुण्य, कधीच टिकत नाही महाराज. मी माझ्या बरोबरच्या मित्रांना एक ऑलवेज म्हणायचं, कारण माझ्या गळ्यात तुळशीची माळ बालपणापासून आहे. अरे दादा, तू या मार्गाने चलून तर बघ, का मजा येते ते अंतरंगात तू बघून तर बघ. कारण हे इंद्रिय एकदा मिळाले आहेत महाराज. हे डोळे आहे ना, एकदा मिळालेलं इंद्रिय आहे. तुम्ही असा कोणताही सॉफ्टवेअर निघला नाही की डोळे गेले की दुसरे डोळे बसवा. ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं बरं दिसू लागतं, पण त्याचाही क्रायटेरिया आहे, मर्यादा आहे. म्हणून संतांनी एक गोष्ट सांगितली आहे, त्याचे लाड पुरवायचे नाही. काय सांगितलंय? देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा कधी कळणार तुला भला मानसा, कधी कळणार तुला भला मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. संपत्तीचा अभिमान ठेवू नका. जसं सूर्योदय होतो ना, सूर्यास्तही ठरलाय बाबा. जीवन अनमोल आहे. तुमच्या जर लीनता आणि विवेक असेल ना, जगात
जगात तुम्हाला कोणी पराजित करू शकत नाही रे दादा. परंतु हे जे सेवा करत असाल शेजाऱ्यालाही तुमची दया येते. मान आणि मर्यादा दोन गोष्टी फार मोठ्या आहेत. त्यामुळे मनुष्याची उंची वाढत जाते. म्हणून संतांनी सांगितलंय हात पिंजरा झाला तुला जन्म मिळेना पुन्हा पुन्हा घडणार तुला. हे ज्याला कळलं ना त्याचं आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणून लक्षात ठेवा 200 रुपयाचा बॅनर धरून फिरू नका. तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, ज्यानं 200 रुपये घेऊन बॅनर घेऊन फिरला निवडणुकीमध्ये आमच्याकडे फिरतेत बापू. तुम्ही चांगले असाल, तुम्हाला मी नाही म्हणत, पण आमच्याकडचे मी म्हणलं किती दिलं, नाही म्हणे 200 दिलं. मग 200 तुझे 5 वर्ष निघणार आहे का रे बापू म्हणलं. तुझी आईने जे एज्युकेशन तुला घ्यायला पाठवलं ते तू विसरला आणि तो 200 रुपयाचा घेऊन बॅनर घेऊन फिरून राहिला म्हणलं. नाही होणार तुमचं कल्याण. म्हणून लक्षात ठेवा, जे तुमचे डायरेक्शन्स आहेत, तुमच्या आईला तुमच्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला नीतीनं वागावे लागेल. दुसरं एक गोष्ट आहे शुद्धता. जीवनात खरं का अंतरंगात जर शुद्धता ठेवली, तुम्ही पवित्रता ठेवली तर तुमचं जीवन क्वाईट डिफरंट असेल. मला माझे मित्र जेव्हा भेटतात तेव्हा मला नतमस्तक होऊन महाराज म्हणतात. मला त्याची क्यू या त्यावेळेस येते. मी ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस तुम्ही ऐकलात नाही. आज जी परिस्थिती ओढवली ती तुमच्या कर्मानं ओढवली. म्हणून कर्म शुद्ध पाहिजे. आपल्याला वाटतं ना की मला कोण बघतंय, कोण आलं इथं बघायला, पण तुमचा मन तुमचा साक्षीदार आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मनाने ठरवलं होतं आज का तुम्हाला इथं बसायचं, तुम्हाला हे ऐकायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे. पहिल्यांदा काय जन्माला येतो सांगा बरं आपल्या मनात? विचार जन्माला येतो. खरं आहे ना? पहिले विचार आपल्या मनात जन्माला येतो, मग कर्म करण्यासाठी हात पुढे येतात. ऑर्डर कोण देतो? ब्रेन देतो. ठरवतो कोण? मन ठरवतो महाराज. मग मनाला सांगत नाही का तुम्ही? रामनाथ स्वामींनी सांगितलंय. काय सांगितलंय? हा मना सज्जना भक्ती बनते सुरावे हरी श्री हरी काय देतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. मन ही सारखा दुसरा राजा नाही आणि ज्याचा ओन कॉन्फिडन्स आहे तो पराजित होत नाही. बघा, तुमच्या मनाला असं एक वळण लावा. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहे की तुम्हाला शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक सुद्धा मिळालं. आमचं तर काय खरंच नव्हतं राजा. फक्त एक गोष्ट होती मात्र, जे सांगितलंय ते नित्य नेमानं पार पाडायचं. प्रातःकाळी उठायचं, ब्रह्ममुहूर्ताला उठायचं, अभ्यंग स्नान करायचं, आरती करायची, हरिपाठ करायचा आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. आणि नंतरचा प्रवास सर्वात मोठी गोष्ट सांगू का? तिथे एक लिहिलाय, मी ज्या खोलीत आता 2 मिनिटासाठी थांबलो होतो तिथे एक सुंदर सुविचार लिहिलाय. तो सुंदर सुविचार असा आहे की तुमचं चरित्र आणि बुद्धिमत्ता यांचं संमिश्र मिश्रण ते सुंदर शिक्षण आहे असं त्या खोलीमध्ये लिहिलेलं आहे. मला सांगा, तुमची ओळख शिक्षणाशिवाय होऊ शकतं का? बाबासाहेबांनी संविधान लिहिला नसता तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आदरानं पाळता आली नसती. लक्षात ठेवा, बाबासाहेबांचं शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झालं. आता तुम्हाला हेडमास्टरकडे जायची गरज नाही. तुमचा AI आर्टिफिशियल खरं आहे ना दादा?
मग अभ्यासातही तुमचं बरं आहे ना दादा, असायलाच पाहिजे का? का तुम्हाला कुणाकडे जावं लागत नाही, तुमच्याकडे इतकी मोठी सुविधा आहे म्हणून कोडी कन्या पुत्र श्रीरामाला वनवास झाला होता, माहिती आहे ना तुम्हाला? काही काही लोक खूप ऑब्जेक्शन घेतात त्या वाक्यावर. मी म्हटलं बघा, तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल तर उदाहरण म्हणून जीवनात उतरवून तर पहा, है ना? श्रीरामाला वनवास झाला. बघा बंधुप्रेम कसं असतं, एक आई आणि तिची 2 मुलं किंवा 3 मुलं किंवा 4 मुलं जी असतील ते. ओके, मला सांगा, वनवासात जाताना राजाच्या मुलानं समजा अनवाणी पायानं बाहेर निघणं, एक कल्पना करा. तुम्ही जे सूज वापरता ना, मला वाटतं ऍक्शन सूज असतील किंवा रिबॉक है ना, वुडलँड है ना, मला खूप साऱ्या कंपन्या आहेत, कारण मला कंपन्याच पाहण्यात मजा होती, कारण त्या कंपनीत बसत नव्हतो मजुराचा असल्यामुळं, पण कंपनी वाचता येत होती, पण माइंड सेल्फ करून ठेवली. ओके झालं, त्याने ते शूज काढले आणि त्याला म्हणा की आता तू एक काम कर, तू अनवाणी पायानं जॉगिंग कर, वॉकिंग कर. म्हणे का आग होती मला, किती त्रास होतो. त्याचे एक्सप्रेशन पहा कसं करतो ते, है ना. आणि माझ्या श्रीरामाला जेव्हा वनवास झाला ना, अनवाणी पायानं चालत गेला, वल्कले घालून गेला. एकच सांगितलं वनदेवीला, बघ वनदेवी, माझ्या शोधात माझा भाऊ मला बघायला येणार आहे. त्याचं नाव काय? भरत. जे या देशाचं नाव पडलं भारत वर्षापासून भारत झालाय ते भारत. त्या भारत वर्षातला भारत मागे मागे येईल. ती सांगितलं वनदेवीला. वनदेवी म्हणाली की हे प्रभू, तुम्ही इतक्या लांब अनवाणी पायानं आलात, तुमची एक राजकुमार राजपुत्र, तुमचे पाय रक्ताळलेले, रक्त ओसंडून वाहू लागला, आणि तुमच्या भावाची चिंता तुम्हाला काय पडली? तिने सांगितलं, वनदेवी माझ्यावर एक कृपा कर म्हणे. काय? माझा भाऊ मला शोधत येणार आहे, तो या वनात येणार आहे. मी जेवढा अंतर चालून आलो तेवढा अंतर तो माझ्या पाठीमागे येणार आहे. फक्त एवढीच कृपा कर, त्याच्या पायाला एकही काटा रुतणार नाही, एवढा रस्ता स्वच्छ कर. एका कुळात जेव्हा 2 लेकरं जन्माला येते ना, असं प्रेम करते ना एकामेकांवर, सर्वात पहिल्यांदा माहित आहे का, आपल्या आई वडिलांना त्याचा आनंद भरपूर होतो. सर्वात जास्त जगाला होऊ देत की नका होऊ देत, आला ते सांगितलं की बा तू येणार आहे, मान्य आहे. तो शोधायला निघाला. वनदेवी म्हणेल तुम्ही एवढी काळजी का करता? तुला एक सांगतो म्हणे वनदेवी, जेवढं अंतर मी चालून आलो, ज्या हाल अपेक्षा मी सहन केल्या, हे जर माझ्या भावाला माहीत झालं की माझ्यासाठी माझ्या भावाने एवढा त्रास घेतला, तो स्वतःला कधीही माफ करणार नाही. तुम मम प्रिय भरत सम भाई. हनुमंताला भाई म्हटलाय रे. म्हणजे जे हनुमान चालीसा वाचतायत ना, त्याच्यातलं बघा, त्या ओळी बघा, किती प्रेम ओसंडून वाहतं. असा जर जीवनात आपला सखा जर कोणी असेल तर तो आपलाच असला पाहिजे, दुसरा राहूच शकत नाही. का काळजी घ्यावी? आहे त्या परिस्थितीत फेस कसं करावं हे रामायणातून शिकण्यासारखं मिळतं. युद्ध होतं, रावणासोबत युद्ध होतं, पण युद्ध करताना शस्त्र नव्हती, फक्त धनुष्य होता, आणि अख्खी सेना ती लढायची होती. काय केलं? त्या जंगलातली वानर सेना सोबत आणली. तुम्हाला म्हटलं का जंगलात आपल्याला हे काही एक इन्स्ट्रुमेंट करून काम करायचं आहे. इन्स्ट्रुमेंट जंगलात कोणती मिळतात माहिती आहे? लाकडं, दांडकं, दगड आहे ना, खोल खाई. त्याचा यूज करून जर शत्रूला पराजित करायचं तर केवढी मोठी चॅलेंज आहे ना. ते चॅलेंज तुम्ही स्वीकारला तर यू विल डेफिनेटली सक्सेस. तुमच्याकडे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला स्थिती बनवली तर तुमची परिस्थितीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे मात्र हे रामायणातून आपण शिकतो. श्रीरामाने माघार घेतली नाही, आहे त्या व्याप्त परिस्थितीला समोर गेला. तुम्ही एवढ्या थंडीमध्ये हे शिबिर संपन्न करतात, सेवा करतात, राष्ट्राची एकता अखंडता टिकवण्यासाठी करतात. नक्कीच तुमच्या सहित या राष्ट्राचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का? त्या सीमेवर, तो सीमेवर कोण राहतो माहिती आहे ना? सैनिक राहतो. हिमालयात किती अंश सेल्सिअस तापमान असतं माहिती आहे ना तुम्हाला? काय काय असे डिग्रीज आहेत ते मायनस सिस्टीम मध्ये चालतात. नुसतं 0 नाही, मायनस सिस्टीम मध्ये त्याचं टेम्परेचर आहे. आणि त्या ठिकाणी कोण आहे? जवान आहे. तो आईला पत्र लिहितो. काय लिहितो? चिठ्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है. लेकरू जर असा व्यसनाधीन असेल, कोणत्या आई वडिलांना चांगलं वाटतो सांगा?
विचार करा. म्हणून तुम्ही एक गोष्टीचा संकल्प जरूर करा. तुम्ही तर छान आहे, पण अजून बेटर कसं होता येईल हा नक्की विचार करा. म्हणून तुकोबारायन काय म्हटलं पुढल्या चरणात, सेवा नंतर एकता, स्वच्छता. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गीता भागवत करती अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. समोरच्या समाजात सांगितलं महाराज, तुम्ही जर श्रवण भक्तीला वाढवलात, भक्ती 9 प्रकारची आहे, तारीखही 9च आहे, ग्रहही 9च आहे, आणि तुम्ही नवदुर्गाही म्हणता, तेही अंक 9च आहे. बघा काय नवलाई आहे 9ची हो, है ना. मग गीता भागवत करती अखंड चिंतन विठोबाचे. त्या पांडुरंगाचं चिंतन आपण केलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्या आईला आपण आदिशक्तीचा अवतार मानला पाहिजे, वडिलांना पांडुरंगाचा अवतार मानला पाहिजे. त्यांचे दोष कधी पाहू नका, लक्षात ठेवा. काही काही मुलं मी पाहतो, बऱ्याचशा गावांना मला होम डोअर व्हिजिट द्यायला मिळते, तर मला काय काय शब्द जेव्हा मी ऐकतो ते सुन्न होऊन जातो. बघा, आई वडिलांचे दोष पाहायचे नाही, कारण तुम्ही एक हॅबिच्युअल व्हाल. जर त्यांचे दोष पाहिला तर तुम्ही दोषी व्हाल, तुम्हाला दोषच दिसतील. गुण पहा, गुणांकडे वळा, कारण जगात असा कोणीच नाही का ज्याच्यातून चूक नाही. म्हणून इंग्रजीत त्याचे एक प्रॉवर्ब आहे, मॅन इज द मिस्टेक ऑफ बंडल. मनुष्य चुकीचा पुतळा आहे. म्हणून चुका होणार आहेत, पण चुका कोणत्या व्हायच्या नाही पाहिजेत. ज्या चुका डबल होतील त्याला घोडचूक म्हणतात. आणि म्हणून गीता भागवत करती श्रवण असं का म्हटलंय? भगवद्गीतेची सांगितलेलं आहे. तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला एखादा आर्ग्युमेंट असेल, तुम्हाला काय म्हणते, गीतेवर हात ठेवून खरं खरं सांग, जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार. त्याला एवढं मोठं वेटे चाललेलं आहे. अखिल विश्वानं गीतेला मानलेलं आहे, अखिल विश्वानं. कारण ज्याच्या घरी गीता श्रवण केली जाते, पठन केले जाते, तो कधीही मुलगा आणि किंवा आपल्या घरची मंडळी आई वडिलांना अद्वा तद्वा बोलूच शकत नाही. महाराज, चॅलेंज आहे आपलं. मला सांगा, मी सुशिक्षित आहे, मी फॉरेनला आहे, आणि माझ्या आई वडील कुठे आहे माहित आहे? सांगा. हे गाव लई सुंदर आहे, याची बुढी आई घरीच आहे, हे काय वृद्धाश्रमात नाही आहे. आणि आमच्या इथला बापू हा कुठे गेला? थाईलँड. तो थाय राईड घेऊन आला, बरोबर. रशिया, अमेरिका, मोठ्या मोठ्या शहरात गेले ना, आई वडिलांची व्यवस्था कुठे लावली माहित आहे का? माहित आहे ना. पण तुम्ही मात्र असं होऊ देऊ नका. जग बदलला तर परवा नाही, पण आई वडिलांच्या डोळ्यात असू देऊ देऊ नका. सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे का? ज्याच्याकडे आई वडील नाही ना, त्यासारखा भिकारी जगात कोणी नाही. महाराज, शिक्षण घेणं याचा अर्थ हे आहे का त्याला वृद्धाश्रमात पाठवणं आहे का? बोला. अरे तुम्ही जेव्हा लहान होतात ना, माहित आहे ना, त्या आईनं ते ओलं होतं ना, त्याच्यावर ती झोपायची रे, तुम्हाला वाढल्यावर झोपायची. आईची माया जगी मिळणार नाही तुला. आईची माया जगी मिळणार नाही तुला. कशाला दुखवितो रे आई जहत्या काळजाला. कशाला दुखवितो रे आई जहत्या काळजाला. आई माया रवी मिळणार नाही तुला. आई माया जगी मिळणार नाही तुला. कशाला दुखतो रे आई जहत्या काळजाला. कशाला दुखतो रे ममते जहत्या सागराला. बघा, आईचं चरित्र किती महान आहे. हृदयाचे ठोके आई आपल्या हृदयाला लावते त्यावेळेस. हार्ट इज टचिंग आहे.
आणि आई दॅट इज द ग्रेट मदर, जिचा आपण जगामध्ये जेव्हा स्वतःची माझी आहे अशी आपण जेव्हा छाती ठोक सांगतो ना, त्यासारखा दुसरा आनंद जगात मिळत नाही. शेजारला म्हणतो का पुत्र भाव आईचा गुंडा, त्याच्या तिन्ही लोके झेंडा. बोलिए अपने अपने माता पिता की. मला वाटलं मी त्या मौद्याच्या टोल नाक्यावर गेलो का. हा, तिथं माहिती आहे का, अक्रॉस द लाईन जेव्हा आपण जातो ना त्या नाक्यावर, एवढंच करते ते. जिनं जन्माला घातलं तिचा आदर एवढा असलाच पाहिजे. दादा मला एक गोष्ट सांगून ठेवतो, गीता भागवत करती श्रवण असं तुकोबारायला का वाटलं, का बरं त्याने श्रवण करायला सांगितलं? कारण तुम्ही जोपर्यंत श्रवण करणार नाही तोपर्यंत आईचं महात्म्य, मातृभूमीचं रक्षण आणि देशसेवा घडणार नाही. संगतीत असाल तर पंगतीत बसता येईल, विसंगतीत असाल तर विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही. विसर्जन कोणाचं होते माहित आहे ना, काळ आपला विसर्जन करतो, वेळ आपली विसर्जन करते. म्हणून तुकोबारायन म्हटलंय, गीता भागवत करती अखंड चिंतन. चिंतन हा विषय कधी हाताळला का तुम्ही? त्याला इंग्लिश मध्ये मेडिटेशन म्हणतात. तोच चिंतन करू शकतो जो स्वतःसाठी वेळ देतो, है ना. तुम्ही 15 मिनिटं जर स्वतःसाठी वेळ दिलात तर तुमच्या अंतरंगातला जो भाव आहे तो तुम्हाला जाणायला वेळ लागणार नाही. आपलं होतं का, आपण जगासाठी धावपळ करतो, धडपड करतो, म्हणजे धडधडही करतो आणि धडधड करताना पळतोय, पण धडपड काय संपत बघा. कोणासाठी जग थांबलेलं नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय का, सेवा करायची ती पहिल्यांदा स्वतःची करा. तुम्ही बघा ना, सूर्याला तुम्ही जागवून बघा, बघा कसा आनंद आहे. मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, ही स्टोरी नाही, ओन एक्सपिरियन्स. मी कधी सूर्य जागताना पाहत नाही, मला तो जागवतच नाही. उद्या मॉर्निंग स्कूल आहे माझी, पण मी 4 वाजताच पठ्ठा तयार आहे. इकडून कितीच वाजता जाऊ द्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नॉट आउट 50, हा हेही सांगतो, नॉट आउट 50. नाही तुम्ही मला 50 नो, नॉट आउट 50. बघा, असं आपलं रेग्युलेशन्स आणि रूल्स असले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. तुम्ही किती वाजता झोपी जा, पण यू मस्ट मेक बी अंडरस्टँड का तुम्हाला सकाळी जागं व्हायचं आहे. याच त्यांनी सांगितलंय, गीता भागवत करती. तुम्हाला श्रवण करायला लागेल, चांगले विचार श्रवण करायला लागेल. तुम्ही सकाळी उठल्यानंतर बोलूच नका, चिंतन करा. तुम्हाला जे विचार आवडतात ते ऐका. तुम्ही समजा दुसरे विचार, एखाद्यानं चोर आहे, त्याला कोणते विचार आवडतील रे बापू? सर्व कीर्तनात बसल्या, घरी तर कोणीच नाही, साखळी उघडीच आहे, चलन जाऊ दे ना घरात. बरोबर आहे, त्याचं चित्त कुठं आहे? चोरीत आहे. आणि सज्जन नाही, मी 2 गोष्टी ऐकायला गेलो पाहिजे. समजा एखादा संत संगतीमध्ये एखादी वाक्य आहे, मला ऐकायला मिळालं, डेफिनेटली माझ्या लाईफ ब्राईटनेस कडे जाईल, डेफिनेटली मी चांगलं काम करेन, असं त्याचा विचार त्याला इथं घेऊन येतो. म्हणजे आपलं चिंतन कशावर आहे हे डिपेंड करते. मी पहिल्यांदा सांगितलं, मन फार महत्वाचं. किती अक्षर शब्द आहे? किती अक्षर शब्द आहे? 2 अक्षरी आहे, पण त्याच्यावर जग उभा आहे. तुम्ही इथं आहे, ज्यांचं मन इथं आहे ते ठीक आहे, पण ज्यांचं मन तिकडं आहे, कीर्तनात आले, शेळी जोड तळशा आला तर नसन, असंही होते. हा, असं होऊ देऊ नका. पूर्णच इतरा तर पूर्णच घेऊन जाल, अर्ध असाल तर 50.
बरोबर आहे ना. आजकाल बिस्किटही निघले. एक दिवस आमच्या लेकरांना आणलं लहानवाल्यानं, मोठा तर तुमच्या मला आज त्याचं म्हणजे दुर्दैव वाटतं की आज ती गोष्ट माझ्या काढलं की माझ्या जरा हृदय भरून येतं. पण ते आमचं लहानचं आलं ना घेऊन त्याच्या 50-50 करते ते. म्हणलं बाबा 50-50, म्हणलं अर्धा अर्धा खाऊ. नाही म्हणे याच्यावर लिहिलं आहे 50-50. बघा काय ऍडव्हान्स पिढी आहे ना. बघा म्हणून तुम्ही पण ते करून पहा. गीता भागवत करती अखंड चिंतन. तुम्ही चांगले विचार जर ऐकलात. आंब्याच्या झाडाला बोरं लागते का जी तुमच्या गावाकडे पाहिले का? सर्व बदलतील पण गुणधर्म कधी बदलणार नाही. सोयरा किती लाडाचा असू द्या, सूर्यानं कधी 6 वाजवले का? नाही. तुम्हाला म्हणा आपण काहून उठले नाही. जे आमच्याकडे पाहुणे आले होते. अरे पाहुण्याचा अर्थच नाही कळला ना. पाहुणे त्याचं नाव पाहुणे. तुम्ही चिकटून बसले. बरोबर आहे का नाही? मी आधी सांगितलं ना, घरात जर रोग नाही पाहिजे, घरात जर एखादा आजार नाही पाहिजे तर पहिल्यांदा तुम्ही स्वतःला मेकअप करा. मेकअप करा म्हणजे का? सारवाचं काम नाही तर लई लोक सारवायला निघाले आजकाल. मेकअप म्हणजे स्वतःला तयार करा, स्वतःचे स्नायू बळकट करा, स्वतःच्या मेंदूला असा काही चारा द्या जेणेकरून तुम्हाला जीवन जगताना दुसऱ्याचा आधार घ्यायला लागत नाही. पण कार्ड मात्र आधारच चालवावं लागते. आधार कार्ड शिवाय आपला काम होत. हा सरकारी काम झाला. पण जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर इंद्रियांना बळकट करावं. हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा आहार असला पाहिजे. हे जे आपले कॅमेरामॅन आहेत ना, हे माझ्या डेस्टिनेशन पासून जवळ आहेत. यांना विचारा म्हणजे कंट्रोल आहाराचं कसं करावं. ऑलवेज आम्ही लेकरांना बिस्किट केळी सर्व देतो. पण मला म्हणजे सर तुम्ही घ्या ना. नाही म्हणलं माझा एक सर्क्युलेशन बनलाय, माझा क्रायटेरिया बनलाय, मी त्याला कधीच क्रॉस करणार नाही. हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे. नेव्हर फॉर मी, ओनली फॉर यू. ही जे क्रायटेरिया आहे तुम्ही ते पाहिल्यानंतर तुमचं मन त्याच्याकडे जाऊ देऊ नका. त्याला कंट्रोल करा आणि मग बघा तो आनंद कसा होतो. बरोबर आहे. तुमची परीक्षा 3 तासात तुमचं पिक्चर कसं बनतं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या मनानं ठरवलं आहे की मला 3 तासात पुढे जायचं आहे. तुम्हाला कोणी माघारी नेणार नाही. आणि म्हणून पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझ्या गळोत्याची सीमा, माझ्या देवा पारणा. तुका म्हणे माझ्या गळोत्याची सीमा, माझ्या देवा पारणा. तुकोबाराय म्हटलं तुम्ही एक गोष्टीचा विचार ऑलवेज करा. जो संत कधी विद्यापीठात गेला नाही, कॉलेज नाही पाहिलं, शिक्षण नाही पाहिलं, पण त्याच्या विचार इतके ग्रेट काय, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्यांनी अनुभव घेतला जगाचा. जगाने त्याला फक्त नाकारलं पण विचाराने त्यांना स्वीकारलं. बरं का? जग तुमच्यासोबत तेच करणार जे तुकोबारायासोबत केलं. पण तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो कोणी मिटवू शकत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलं तुका म्हणे मज गळोत्याची सेवा. असं का म्हटलं असेल महाराज? तुमच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातला प्रमुख वाक्य आहे ना, तुका म्हणे मज म्हणजे मला घडो त्यांची. मग कोणाची सेवा आपण केली पाहिजे सांगा? काय काय लोक आता त्या दिवशी मी महाराज होते अमरावतीवरून कीर्तन करून येत होतो. पहाटेची 4 वाजले होते. वाडीवरून आम्ही इकडचा प्रवास करत होतो आणि ट्रॅफिक पोलीस चालू होते आपले. असे ट्रॅफिक पोलीस समजलं ना. मी म्हणलं हे अशी डोलून राहिलो, एक चांगला माणूस त्याला असं धरू नये. मी म्हणलं मागच्या चाकात काऊन नाही टाकून देत? काय भानगड पाहिजे याची आहे ना. असे समजा गेले तरी का फायदा आहे? त्या ट्रकवाल्याचा नंबर तरी दिसणार नाही. अंधाराची वेळ आहे म्हणलं याला विचारा. मी म्हणलं अशी लोक राहते का जी म्हणलं एक सांभाळते नाही असा. मी म्हणलं याचे फिरबिल गेलाय का, नट गेलाय का, बोल्ट गेले आहे काय गेलं? नाही महाराज मी या सर्वच गेलाय म्हणजे. बघा अमरावतीवरून मी कीर्तन करून येत होतो. पहाटेची वेळ होती कारण मी नॉनस्टॉप आहे. इथून संपलं की माझं डेस्टिनेशनला मी जातोय. मग ते मी कुठेही असू देते. तर तो पिक्चर सकाळी दिसला. मी म्हणलं हे तर लईच भारी जाऊन काम आहे. जास्त वयाचे नव्हते, होते फक्त 22-25 होते 2, पण असेच होते. म्हणलं याचा 1-1 करोडचा टर्म प्लॅन काढून ठेवला तर बरं होईल. म्हणजे याच्या मागे जी आई आहे कमीत कमी करोड तर घेऊन सुखाने जगन. बरोबर आहे. अशासाठी एक योजनाच काढणार आहे भारत सरकार. तुम्ही पाहत राहता अशी आहे का नाही? त्याच्या टर्म प्लॅन 1 करोडचा 1 लाख म्हणजे 1 वर्षामध्ये गुड बाय टू द वर्ल्ड. तू वर जा आणि जे आहे ते कुटुंबाला खाऊ दे है ना. म्हणून तुम्ही आपल्यापासून सुरुवात अशी करा. असे दिसले का नाही चांगली फवारणी करा एंडोसल्फानची. सोडून दे दारू जीवा
तुझ्या संसाराचे हात धरून तुझ्या संसाराचे हात धरून सोडून दे मारुती वाईचा सोडून दे मारुती वाईचा तुझा आलो तुझ्या संसाराचे हात चाललेली रीती आपल्याला आई वडिलांच्या संस्कारातून पुढे न्यायचे आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज घडोत्याची घडोत्यांची सेवा एवढे मोठे राष्ट्र संत जगद्गुरु असलेली व्यक्तिमत्व म्हणते, म्हणजे अभंग सम्राट म्हणतात त्यांना, ज्यांनी अभंगाची गाथा लिहिली. महाराज आपल्याला साधा 4 ओळी लिही म्हणलं तर नाही का, तुमच्यातले लिहू शकते पण आमच्याकडचं सांगतो है ना. ज्याला असते कवितेची गोडी तो करतो 4 ओळी है ना. आता 4 ओळी कर म्हटलं तर थोडसे आजकालचे लेकर पटकन क्लिक करते ये आय, नाहीतर जीपीटी चाट. मग याच्या जीवनाची लागते. जो उधारी घेऊन जगते ना तो कधी उद्धार करू शकत. म्हणून लक्षात ठेवा, पहिल्यांदा ब्रेनला काहीतरी थोडस द्या, चारा द्या. मग तुमची सेवा देव केल्याशिवाय राहणार नाही, तुमची सेवा समाज केल्याशिवाय राहणार नाही, तुमची सेवा नवीन येणारे लेकरं जे आहेत ते केल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा, जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा. तुकोबारायांनी तेच म्हटलं, तुका म्हणे मज घडोत्यांची. असं म्हणण्याचं कारण असं, तुमच्या हातून सेवा घडली पाहिजे, तुमच्या आई वडिलांची किमान सेवा घडली पाहिजे. तुमच्या आई वडिलांची सेवा घडली की ज्या आईकडनं तुम्हाला जेवायला मिळतं, जे उत्पन्न मिळतं, पाणी मिळतं, निवारा मिळतं, त्या आईची सुद्धा सेवा घडल्याशिवाय राहणार. कारण हा देह जाणार आहे. तुम्ही मला प्रश्न करू शकता की तुम्ही मग एवढी सर्व वेळ कशी काढता. त्याचं कारण आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. आयुष्याची गोरी कमी झाली माझ्या, आयुष्याची गोरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. आयुष्याची गोरी कमी झाली, आयुष्याची गोरी कमी झाली. दिवसेंदिवस आपलं जीवन फार संकटात सापडलेलं आहे आणि म्हणून लक्षात ठेवा, श्वासाकरीत आयुष्य कमी होत चाललं. वंदनीय महाराज, कॅन्सर झालं होतं, कॅन्सर, पण काम कॅन्सल केलं नाही, कारण सांगितले नाही, कर्म करत राहिले. आणि म्हणून ते वंदनीय महाराज पांडुरंगाला विनवणी करतात. काय म्हणतात, लागला लागला श्वास घर घरा. तुम्ही आम्ही एखाद्याचा प्राण जाताना बघतोय, त्याच्याकडनं एक गोष्टीचा अनुभव घ्या, हे जीवन नश्वर आहे. आपल्या हातून झाले तर शुद्ध कर्म जरूर करा, दुष्कर्म तर कोणीही करतो. का वंदनीय मार्गाला तर का म्हणावं लागलं, कारण मनुष्य जेव्हा मरतो ना त्याच्याकडे पहा, ती अवस्था आपल्याकडे येणार आहे, ते रिटर्न आपल्याकडे येणार आहे. हे चिंतन या हृदयात ठेवा आणि सत्य पथावर चालण्यासाठी सत्य व्हा. वंदनीय महाराज म्हणतात, लागला श्वास घर घरा. मग होतो जीव बाबरा.
महाराजांनी आपल्याला सुचिरभूत केलं, जागृत केलं. आणि काय म्हणतात, श्वास घर घरा, लागला श्वास घरघरा, मग होतो जीव पामरा. जीव बाबरा, वासना तुझ्या दर्शनातच राहिली, वासना तुझ्या दर्शनातच राहिली. या आयुष्यात होईल खरं सांगू, आयुष्य हा कळीने काळ खाऊन राहिलाय, वेळोवेळी खाऊन राहिलाय. चालता चालता माणसं अटॅक घेऊन चाललीत हो. तुमची एक परफॉर्मन्स एक बँक आहे, ती पुण्याची बँक ठेवा. तुमच्या हातून झालं तर सज्जनांची सेवा करा, झालं तर चांगले विचार अंतःकरणात आणा. वाईट विचार तर कुठेही मिळतात, पण सज्जन आणि चांगल्या विचारासाठी खूप दूर जावं लागतं, त्याग करावा लागतो. तुम्ही आज वेळेचा त्याग केलात म्हणून या सरांनाही तुम्ही गोड आहे, तुमचं कार्यही गोड होत आहे. ज्या दिवशी कार्य त्यागलात ना, तर तो जगही तुम्हाला त्यागल्याशिवाय सोडणार नाही आणि ही माती तुम्हाला क्षमाही करणार नाही. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, मज घडो त्यांची सेवा, ही सेवा घडली पाहिजे. कारण उत्तम कुलवान शीलवान मुलगा जन्माला येणं यासारखी जगात दुसरी प्रॉपर्टी नाही महाराज. मी खूप श्रीमंत पाहिलेत, खूप श्रीमंत पाहिलेत, श्रीमंतीही पाहिलीत, पण ज्याच्या मनात शुद्धता आणि पवित्रता नसते ना, तिथलं पाणी सुद्धा पिणं अवघड होतं हो. ते सेवेने तुम्हाला मोठं व्हायचं, मोठं होऊन तुम्हाला तुमचं कार्यामध्ये उत्कृष्ट यश संपादन करायचा, हाच फक्त निग्रह ठेवा. म्हणून हा 4 चरणाचा अभंग जीवनामध्ये तुम्हाला, तुमच्या कार्याला, तुमच्या भविष्याला हा पूर्ण दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कमीत कमी बालविवाह जिथं होत असलं तो टाळला पाहिजे. राजस्थानमध्ये आता परवाच्या दिवशी एक घटना घडली, ब्रेकिंग न्यूज आहे. एवढे आंधळे कसे लोक आहेत, हा, एका बालिकेचा विवाह मोठ्या एका व्यापाऱ्याशी लावून दिला. बघा महाराज, एवढे आंधळे लोक आहेत. म्हणून आंधळे जरूर व्हा, पण आईच्या प्रेमात व्हा. तुम्हाला तुमच्या आई वडिलांना एखादा शब्द दुसऱ्याने उच्चारला ना, त्याला तिथंच फाडून तिथंच दफरा. एवढं प्रेम आई वडिलांविषयी ठेवा. तुम्हाला आईविषयी कोणी काढलं ना, त्याला तिथं चिरफाड केल्या सोडू नका. एवढं आंधळ फक्त आई वडिलांसाठी व्हा, इतरांसाठी मात्र डोळसानच बघा. बघा, हे बालविवाह होत आहे, व्यसनाधीनता होत आहे. कुठंतरी आपण थांबलो पाहिजे, कुठंतरी जागृती झाली पाहिजे. फ्रंटवर येणाऱ्याला त्रास होतो, पण तो त्रास समाजासाठी फार मोठा प्रेरक ठरतो. जीवनामध्ये आयडियल किंवा आयडल नका बनू, पण आयडियल व्हा. तुकोबारायाने तुम्हाला हे सांगितलं. आणि इथं हे परम असं 4 चरणाचा सेवेचा अभंग, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे तुमची जीवनाची एक योजना बनायला पाहिजे. कदाचित तुमच्यात बसल्यापैकी एखाद्याचं नावही राहू शकते, योजना असो, पण नक्कीच त्याचं प्लॅनिंग बेटर आणि बेस्ट करा. ह्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या 4 चरणाच्या निरूपणात मला तुम्ही जी साथ दिली, खरंच सर्वात मोठी साथ होती. परंतु 1 मिनिट सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. आपल्याला एक शपथ घ्यायची आहे आणि आजपासून या शपथीला, त्याच्यानंतर माझ्या तोषित दादासाठी 2 मिनिटाचं मौन पाडायचं आहे. कारण तो तुमच्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. मला असं वाटलंही नव्हतं भविष्यात की त्या मुलाच्या जाण्यानं मला या ठिकाणी आपल्याला हे वेळ कीर्तनातून तुम्हाला जागृत करायची मिळणार आहे. म्हणून सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे. मी सरांना प्रती सांगितल्या होत्या, 10 प्रती. सर्वांनी निमूटपणे घ्या. 2-3 मुलींकडे द्या, 2-4 मुलांकडे द्या. सर्वांनी
उभं राहून ही शपथ घ्यायची आहे. शपथ तर खूप साऱ्या घेतल्या, पण ही शपथ जरा वेगळी आहे आणि तुमच्या मनाला भिडणारी आहे, तुम्हाला आठवण देणारी आहे बरं का. आणि सर्वांनी हात पुढं करायचा आहे, संकल्प करायचा आहे. बोलो भारत माता की. आवाज थंडीनं गारठला काय. एकदा तरुणात तुम्ही, तुमच्यापासून मला ऊब मिळायला पाहिजे, ऊर्जा मिळायला पाहिजे. मी तर 50च्या वर गेलो. एकदा जोरदार जरा गजर करा. भारत माता की. छान. संकल्प शपथ घ्यायचे. सावधान म्हणा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आराध्य दैवत छत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवाजी महाराज ज्या देशात जन्मलो या देशात जन्मलो ती भारत माता भारत माता व जन्म देणारे माता पिता व जन्म देणारे माता पिता यांना स्मरून यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून आम्ही शपथ घेतो की आम्ही शपथ घेतो की आपला देश, आपला देश, आपले राज्य, आपले राज्य, आपला जिल्हा, आपला जिल्हा, आपला तालुका, आपला तालुका, आपलं गाव, आपलं गाव, आपलं कुटुंब आपलं कुटुंब व्यसनमुक्त राहावं व्यसनमुक्त राहावं यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्वतः मी स्वतः कधी दारू, कधी दारू, गुटखा, तंबाखू, तंबाखू, सिगारेट सिगारेट, इत्यादी निकोटीन इत्यादी निकोटीन युक्त मादक पदार्थांचं युक्त मादक पदार्थांचं आणि सेवन करणार नाही. आणि सेवन करणार नाही. मी स्वतः मी स्वतः व्यसनमुक्त राहून व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावं व्यसनमुक्त राहावं यासाठी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. प्रामाणिक प्रयत्न करेन. जय हिंद. जय हिंद. बालमित्रांनो, आपण खाली बसा. तुम्ही खरंच या सेवा योजना शिबिरांमध्ये निमूटपणाने हे श्रवण केलं. हे श्रवण केलेलं आपल्या दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहावं, तुम्हाला उत्तरदायी राहावं, असं जीवन चरित्र आपलं बनावं. आणि म्हणून हे कीर्तन